नमस्कार रसिका हो. मी सुनीता ओगले. तुमचं सगळ्यांचं डॉक्टर तुमच्या भेटीला या कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. मंडळी, आजच्या या धकाधकीच्या युगात आपण सगळेजण कशा ना कशाच्या तरी मागे धावतोय. एक उद्दिष्ट गाठलं की पुढचं, की मग त्याच्यावर नंतर अजून पुढचं. या धावपळीत इतरांच्या पुढे जाण्यासाठी आपण रोजच्या जीवनात इलेक्ट्रॉनिक साधनांची, गॅजेट्सची मदत घेतो. पूर्वी असं म्हटलं जायचं, की माणसाने हाताला घड्याळ काय बांधलं, तर त्याचं जीवन घड्याळाच्या काट्याला बांधलं गेलंय. तसंच आत्ताही आपण वेगवेगळ्या गॅजेट्सशी इतके बांधले गेलेलो आहोत, की नकळत आपण त्यांचे गुलाम झालो. पण ही धावपळ आणि ही गॅजेट त्यांचे टोल माणसाकडनं वसूल करतातच. या नवीन जीवन पद्धतीमुळे अनेक दुखणी आपल्या मागे लागली आहेत. सुरुवातीला आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. अगदी ती असह्य झाली, की मग आपण डॉक्टरांकडे धाव घेतो. आपल्याला वेगवेगळे सल्ले मिळतात आणि मग आपला खूप गोंधळ उडतो. आज आपण आपल्या मनातल्या अशाच काही शंकांचं निरसन डॉक्टर श्रीधर चिपळूणकरांकडून करून घेणार आहोत. प्रेक्षकांना एक सूचना, आपणही आपल्या शंका, प्रश्न काही असतील तर आमच्या चॅट बॉक्समध्ये लिहून टाकावेत. आज डॉक्टर शक्य तितक्या प्रश्नांचं उत्तर देणार आहेत. नमस्कार डॉक्टर. आपलं या कार्यक्रमात मनापासून स्वागत. मग अ, सुरुवातीला आपण आपलं बालपण, शिक्षण आणि प्रोएक्टिव्ह क्लिनिक ह्यापर्यंतच्या प्रवासाबद्दल सांगता? अ, माझं सर्व शिक्षण मोस्टली पुण्यात झालं आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पुण्यात झाल्यानंतर मी यूएसला गेलो होतो पुढच्या पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्रीसाठी. जिथे मी आता श्वास आणि श्वाससाठीच्या ज्या काही ब्रेसेस असतात पोलिओसिस करेक्शनसाठीच्या त्या सगळ्या शिकून आलो आणि आता सक्सेसफुली गेली 16-17 वर्ष मी पुण्यात प्रॅक्टिस करत आहे. बेसिकली मी पुण्यातच वाढलेला होतो आणि पुण्यातच राहायचं होतं. पुण्याच्या बाहेर जाणं एकतर मनानेही शक्य नाही आणि जावंसं वाटतही नाही कुठल्याही पुणेकराला. सो त्या नात्यानं मी पुण्यात प्रॅक्टिस सुरू केली आणि मला असं बऱ्याच लोकांनी सांगितलं होतं, की तुम्ही जर सदाशिव पेठेत प्रॅक्टिस सुरू करू शकलात आणि तिथे जर तुमची चालली, तर जगात कुठेही चालू शकेल. सो म्हणून आम्ही मी असं ठरवलं, की आपण पहिल्यांदा सदाशिव पेठेत सुरू करावी. अगदीच नाही जमलं तर बायकोला नोकरी होती आणि मी घरी बसू शकणार होतो. पण दैवदयेने प्रॅक्टिस चालली आणि आता गेली 16-17 वर्ष अखंड आम्ही प्रॅक्टिस करतोय. आम्ही साधारण अ, सकाळी 9 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत क्लिनिक असतं आमचं आणि रोज आम्ही 80 ते 100 पेशंट्स बघतो. आणि हे सगळं क्लिनिक सुरू करण्यामागचा उद्देश एक होता, की जेव्हा आम्ही 2004 साली हे सगळं क्लिनिक सुरू केलं, तेव्हा प्रोएक्टिव्ह या नावाने आम्ही ते क्लिनिक सुरू केलं होतं. आणि प्रोएक्टिव्ह या नावाने क्लिनिक सुरू करताना आम्ही कुठेही दवाखाना किंवा प्लस मार्क किंवा इथे औषधं, इंजेक्शनं मिळतील अशी कुठल्याही प्रकारच्या बोर्ड किंवा साईन्स आम्ही तिथे लावल्या नव्हत्या. कन्सेप्ट अशी होती, की जर तुम्ही नीट बघितलं तर प्रोएक्टिव्हच्या खाली माझी पंचलाईन आहे, की व्हिजिट बिफोर यू टेक मेडिसिन. म्हणजे तुम्हाला औषधं घ्यायची कमीत कमी गरज पडावी आणि तुम्हाला सर्जरीची तर गरज अजिबात पडू नये. सो आमचा उद्देशच असा होता हे जेव्हा क्लिनिक सुरू केलं तेव्हा, की कमीत कमी औषधं आणि शक्यतो नॉन इन्व्हेसिव्ह ट्रीटमेंट देऊन आम्ही रुग्णांना लवकरात लवकर बरं करतो. सो हे जेव्हा सुरू केलं तेव्हा त्याला ताजेचं असं नाव म्हणून प्रोएक्टिव्ह क्लिनिक असं आम्ही नाव सुरू केलं. आणि असं नाव आम्हाला अशासाठी सार्थ वाटतं, की डिसीज होण्यापूर्वी किंवा एखादी वेदना झाल्या जर तुम्ही इलेक्टिव्हली किंवा प्रोएक्टिव्हली त्याच्याबद्दल विचारपूस केलीत किंवा त्याच्याबद्दल स्वतःला प्रश्न विचारलेत, की हे मला असं का होतंय आणि कशामुळे होतंय? तर त्याच प्रश्नात तुमचं उत्तर दडलेलं असतं आणि जर त्याची तुम्ही सक्सेसफुली उत्तरं देऊ शकलात, तर कदाचित तुम्हाला आमच्याहीकडे किंवा कुठल्याच डॉक्टरकडे जायची गरज नाही पडत. पण बरेचदा आपण पेनकिलर घेऊन तो प्रश्न लांबणीवर टाकतो आणि कधीतरी तो रौद्र रूप घेऊन आपल्यासमोर आला, की आपल्यालाच कळत नाही की नक्की काय करायचं आणि मग आपण दाही दिशा धावायला लागतो. डॉक्टरकडे जातो आणि मग अगतिक होऊन शेवटी आपल्याला ऑपरेशन करायला भाग पडायला. सो ह्या सगळ्यासाठी आम्ही प्रोएक्टिव्ह ही कन्सेप्ट समाजात रुजवायचा प्रयत्न करत होतो. जिथे आम्ही साधारणपणे 3 ते 5 मिनिटाचे व्यायाम शिकवतो आणि आम्ही पेशंटना त्यांचं शरीर वापरायचं कसं किंवा त्यांच्या शरीरात ज्या काही व्याधी होतात किंवा ज्या काही एक्स आणि पेन्स असतात, तो त्याचं उत्तर त्यांनीच कसं शोधायचं हे त्यांना शिकवतो. आणि 5 किंवा 7 मिनिटाचे व्यायाम
ते सुद्धा पहिल्या दिवशी लिहून आम्ही त्यांना देतो आणि त्यांनी घरच्या घरी ते करणं अपेक्षित आहे. असं शक्यतो आमच्यावरही निर्भर न राहता स्वतः प्रोएक्टिव्हली घरी जाऊन जर व्यायाम करू शकला, तर तुम्हाला कमीत कमी डॉक्टरांची आणि कमीत कमी गोळ्यांची गरज पडते. ही सगळी ती संकल्पना आमचं क्लिनिक सुरू करण्याच्या मागची होती. तेच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की वेदना खूप वाढेपर्यंत आम्ही शक्यतो घरच्या घरी किंवा अंगावर काढून हे करतो आणि मग खूप वाढल्या की मग हा डॉक्टर तो डॉक्टर असं करतो. एकदा ही पॅथी एकदा ती पॅथी असं करतो. मग शेवटी तुम्ही म्हणालात तसं एक दिवशी आम्हाला सल्ला मिळतो की आता ऑपरेशन शिवाय काही पर्यायच नाही आणि जेवढं लवकर कराल तेवढं बरं. मग मात्र आम्ही सॉलिड हादरून जातो आणि मग काय करायचं असतं? आणि तुम्ही म्हणालात तसं प्रोएक्टिव्हचं तर बोधवाक्य आहे, हाऊ टू गेट रिड ऑफ पेन विदाऊट सर्जरी. म्हणजे शस्त्रक्रियेविना उपचार. पण डॉक्टर खरंच हे शक्य आहे? म्हणजे जेव्हा डॉक्टर म्हणतात, की नाही आता हा शेवटचा उपाय आणि लवकर करा. तर मग खरंच हे आहे आणि कुठली अशी दुखणी आहेत, की ज्याच्यावर तुम्ही या ह्यानी करता उपाय? अ, कसं आहे ना, की या जगात अशक्य असं काही नसतं. फक्त तुम्हाला योग्य वेळ आणि योग्य जागा आणि योग्य संधी जर मिळाली, तर तुम्ही हे सगळं बरं करू शकता, असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे. बरेचदा असं होतं, की एखादा आजार किंवा एखादं दुखणं हे विकोपाला जाईपर्यंत आपणच घरी बसतो आणि आपणच ते अंगावर काढायचा प्रयत्न करतो. आणि एखादी क्रोसिनची गोळी घेऊन म्हणा किंवा एखादी पेन किलर म्हणा किंवा अजून एखादं काही कुठल्या हाडवैद्याकडे जाऊन काही ओढाताण करून म्हणा किंवा काही मसाज करून, लेप लावून, ही अशी दुखणी बरी होत नाही. त्याला शास्त्रीय रादर बैठक लागते, ही सगळी दुखणी समजून घ्यायला आणि ही सगळी दुखणी बरी करायला. जेव्हा आमच्या क्लिनिकमध्ये पेशंट येतो, तेव्हा आम्ही त्याचं शास्त्रीयदृष्ट्या एनालिसिस करतो, ज्याला आम्ही डायग्नोसिस म्हणतो. आणि एकदा अचूक निदान झालं, की मग कुठल्याही दुखण्याचं पुढे काय रिपरकशन होणार आहे आणि ते कमीत कमी वेळात किंवा कमीत कमी गोळ्यांमध्ये आपल्याला कसं बरं करता येईल, ह्याच्यासाठी आम्ही झटतो. बरेचदा असं असतं, की पोश्चरल करेक्शनमुळे सुद्धा बरेच दुखणी बरी होतात. उदाहरणार्थ मला अजूनही आठवतंय, जेव्हा 2006 किंवा 2007 मध्ये माझ्याकडे एक पेशंट आला होता आणि त्याचे चालताना गुडघे प्रचंड दुखायचे आणि त्याला असा सल्ला दिला होता, की "आत्ता तुझं वय कमी आहे, आत्ता तुझं वय 60-65च आहे. अजून 10 वर्षांनी किंवा अजून 15 वर्षांनी जेव्हा तुझे गुडघे अगदीच झिजतील किंवा जेव्हा तुला चालताच येणार नाही, तेव्हा ऑपरेशन करून घेण्यापेक्षा तू आत्ताच ऑपरेशन करून घे किंवा आत्ता एखादी गुडघे बरी होण्यासाठीची गोळी रोज घेत राहा." पण शेवटी असं असतं, की कुठल्याही गोळ्यांना जसा इफेक्ट असतो, तसा साइड इफेक्टही असतो. आणि कुठल्याही गोळ्या अतिरिक्त प्रमाणात सेवन किंवा भलेही ते व्हिटॅमिन्सचं असो किंवा ते पेन किलर्सचं असो किंवा ते कुठल्याही गोळीचं असो, हे अतिशय वाईटच आहे. कारण जसं आपल्या पूर्वीच्या ग्रंथांमध्ये सांगितलंय, की "अति सर्वत्र वर्जय." त्याप्रमाणे कुठलीही गोष्ट अतिप्रमाणात केली, की त्याचा आपल्याला योग्य उपाय होण्याच्या ऐवजी अपाय होण्याकडे जास्ती कल होतो. सो तो माणूस जेव्हा माझ्याकडे आला होता, तेव्हा आम्ही त्याचं डायग्नोसिस केलं आणि आमच्या असं लक्षात आलं, की त्याच्या मणक्यात थोडासा बाक आलेला आहे आणि त्याच्यामुळे तो एका गुडघ्यावरती जास्त रेंगून चालतो आणि त्याच्यामुळे उठताना, बसताना त्याच्या एका गुडघ्याची अतिरिक्त झीज व्हायला लागली आहे. त्याचा भार तो दुसऱ्या गुडघ्यावर घ्यायला लागल्यामुळे आता तोही दुखायला लागलेला आहे. सो ह्याच्यासाठी आम्ही त्याला फक्त एका पायात त्याच्या 2 ते 3 जाडीचा एक इनसोल दिला आणि तो इन्सोल घातल्यानंतर पुढच्या साधारण 10 ते 15 दिवसात त्याचं दुखणं हळू कमी होत गेलं. आणि आता तो व्यवस्थित जिने चढतो, चालतो, फिरतो. तो सगळं काही करू शकतो आणि त्याचे अजूनही तेच गुडघे तो वापरतोय गेली 15 वर्ष. न दुखता तो परत माझ्याकडेही आला नाही पेन किलर घेण्यासाठी किंवा कुठले पुढचे व्यायाम करण्यासाठी. आणि तो मला साधारण महिन्यातनं किंवा 2 महिन्यातनं एकदा भेटत असतो आणि ही ऑल्वेज थँक्स मी. आणि जेव्हा-केव्हा कोणी लंगडताना दिसतं किंवा काही पट्टे लावून चालताना दिसतं, तेव्हा तो आवर्जून त्यांना थांबवून माझा नंबर देतो. प्रत्येक वेळेला सोल घातल्यामुळे असं होतं असं नाही, पण बरेचसे प्रॉब्लेम हे सोल घालून आपण जे व्याधीपासून मुक्तता मिळवतो, एवढ्याच चुटकीसरशी उपायांनी ते सगळे बरे होणारे असू शकतात. डॉक्टर, प्रेक्षकांकडनं पण आपल्याला या सगळ्यावर प्रश्न येत आहेत आणि ते विचारण्यासाठी आज आपल्याबरोबर डॉक्टरांच्या सहाय्यक गौरी मोठे आहेत. मॅडम, प्लीज प्रेक्षकांचा प्रश्न घ्या. प्रेक्षकांचे प्रश्न येतातच आहेत. तर एक प्रश्न असा आलाय, की हाडांची झीज कशामुळे होते? हां.
हा खूपच सध्या संयुक्तिक प्रश्न आहे. अं, हाडांची झीज ही कुठल्याही वयात होते. त्याला असं काही गरजेचं नाही की तुम्ही खूप तरुण आहात किंवा तुम्ही खूप वयस्कर आहात किंवा तुम्ही खूप आजारी आहात किंवा तुम्ही खूप जास्ती खेळ खेळताय. तो हाडांची झीज हा असा प्रकार आहे की जो रिव्हर्सिबल असतो. म्हणजे हाडांची झीज होते तशीच हाडांची भरही होत असते. जेव्हा प्रॉब्लेम असा असतो, की आपल्याला हाडांची झीज ही जास्ती प्रमाणात व्हायला लागते आणि हाडांची भर कमी प्रमाणात व्हायला लागते, तेव्हा मात्र हाडांची खरी झीज आपल्याला इव्हन एक्स-रेवरती पण दिसून येते. आणि तो अलार्मिंग कंडिशन म्हणजे ती अलार्मिंग स्टेज असते, ज्याच्यात तुम्हाला रिव्हर्स करता येणं ती प्रोसेस हे खूप गरजेचं असतं आणि तातडीनं करणं गरजेचं असतं. जर हाडांची झीज होत असेल, तर तुम्हाला कॅल्शियम किंवा B12 किंवा D3 अशा व्हिटॅमिन्सची गरज पडते आणि त्याच्याच बरोबर योग्य किंवा संतुलित आहार आणि व्यायाम हे जर त्या जोडीला असतील, तर हाडांची झीज नक्कीच कमी होऊ शकते. डॉक्टर आता रोजच्या जीवनात जाणवणाऱ्या पण आम्ही कायम दुर्लक्ष करतो अशा वेदनांविषयी थोडं बोलूया. म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं ना, तर सकाळी झोपेतनं उठलं आणि पाय खाली टेकवला, उभं राहिलं ना, की जी टाचेतनं कळ जाते ती पार मस्तकात जाते. पण गंमत म्हणजे चालणाऱ्या प्रत्येक पावलाबरोबर ती कमी होत जाते आणि एक 5-10 मिनिटात ती पूर्ण थांबते. कधीपर्यंत? की परत झोपून उठेपर्यंत. आणि असंच कुठे मानेत, कुठे कमरेत, कुठे पाठीत असे कधीतरीच एक चमक येत असते, कळ येत असते. थोडं असं झुकलं की ती जाते. मग हे आजार म्हणायचे का काय? आणि ह्यासाठी जायचं डॉक्टरकडे का आपलं ढकलायचं तसंच? अ, प्रश्न खूपच स्पेसिफिक आहे. ह्याला आम्ही अर्ली मॉर्निंग स्टिफनेस म्हणतो. म्हणजे बऱ्याच लोकांना अ, भलेही ते अगदी बारीक असोत किंवा अगदी जाड असोत, म्हणजे ह्याला वय किंवा वजन हे कारणीभूत ठरत नाही. अं, जसं मॅडमनी सांगितलं तसं त्यांचं पेन टिपिकल असतं, की मी सकाळी उठल्यानंतर जेव्हा मी पहिला पाय खाली ठेवतो, तेव्हा माझ्या टाचेतनं प्रचंड कळ येते, जी मस्तकापर्यंत जाते. आणि बाय दॅट टाईम मी उठून टॉयलेटमध्ये जाऊन, दात घासून मी स्वयंपाकघरात जाईपर्यंत किंवा कॉफी प्यायला जाईपर्यंत किंवा एक 15-20 पावलं चालेपर्यंत ती कळ बऱ्यापैकी कमी होते आणि नंतर ती जाणवेनाशी होते. असंच आपल्याला बऱ्याचदा लक्षात येतं, की आपण एखाद्या मीटिंगला बसलोय ऑफिसमध्ये किंवा खूप वेळ टीव्ही बघत बसतोय. एक अर्धा पाऊण तास झाल्यानंतर जेव्हा आपण उठतो आणि अचानक चालायला लागतो, तेव्हा परत तीच कळ त्या टाचेमधनं येते किंवा गुडघ्यातनं येते आणि ती परत एक 10-15 पावलं झाली, की चालणं म्हणजे ती कळ कमी होते. त्याच्याच जोडीला तुम्ही जर खूप वेळ ओट्यापाशी काम करत उभे असलात आणि साधारण एक अर्धा पाऊण तासापेक्षा जर जास्त वेळ उभं राहायला लागलं किंवा तुम्ही काही बागेत फेरफटका मारताय किंवा शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये शॉपिंग करत हिंडताय. शॉपिंग करताना ही कळ खूपच कमी येते, पण तरीसुद्धा ती येऊ शकते. सो शॉपिंग करत असताना जेव्हा तुम्ही हिंडत असता किंवा तुम्ही एखाद्या मॉलमध्ये उभे असता, आता आजकाल सगळेच मॉल चकचकीत असतात आणि तिकडे अगदी पातळ किंवा गुळगुळीत टाईल्स असतात आणि त्याच्यावरनं चालताना आपल्याला खूपच कसरत करायला लागते, म्हणजे पाय पकडून चालायला लागतात किंवा चपला पकडून चालायला लागतात. त्यामुळे त्या जेव्हा पर्टिक्युलर मॉलमध्ये किंवा असं बराच वेळ आपण चालत असतो, तेव्हा परत टाच दुखायला लागते आणि मग 5 मिनिटं बसलं की ती टाच दुखणं कमी होतं. ह्या सगळ्याला आपलं पोश्चर जबाबदार असतं. उदाहरणार्थ आपण म्हणजे ज्यांचा म्हणजे ज्या लोकांना ह्या पर्टिक्युलर आजाराचा किंवा या दुखण्याचा अनुभव येतो, की खूप वेळ बसल्यानंतर टाच दुखते किंवा उठल्यानंतर टाच दुखते. त्या सगळ्यांनी एकदा स्वतःशी असं एकदा विचार करून बघावं, की तुम्ही खरंच एकाच कुशीवर झोपता का? किंवा तुम्ही कुशीवर झोपत असताना तुमचा हात तुम्ही डोक्याखाली घालून उशी आणि हात किंवा उशी आणि डोकं याच्यामध्ये हात किंवा उशीखाली हात घालून झोपता का? किंवा तुम्ही खूप वेळ बसताना तुम्ही एकच पाय दुसऱ्या पायावरती क्रॉस करता किंवा तुम्ही खुर्चीत मांडी घालून जेव्हा बसता, तेव्हा एक पाय वरती असतो आणि एक पाय खालती तरंगत असतो. किंवा तुम्ही जेव्हा मॉलमध्ये उभे असता किंवा तुम्ही जेव्हा चालत असता आणि काहीतरी बघायला म्हणून मॉलमध्ये थांबता किंवा रस्त्यावरती चालत असताना थांबता. तेव्हा बरचसं तुमचं वजन तुम्ही एकाच पायावर घेऊन उभे राहता. असं तुम्ही युनिलॅटरली एकाच बाजूचा जर जास्त वापर केलात, तर त्या बाजूला मणक्याला बाक येऊ शकतो आणि तो बाक आला, तर त्याची रिस्पेक्टिव्ह नर्व्ह थोडीशी कंप्रेस होते आणि ती कंप्रेस झाल्यामुळे तुम्हाला अर्ली मॉर्निंग जेव्हा तुम्ही उठता किंवा खूप वेळ बसून झाल्यानंतर उठता, तेव्हा ती कळ येण्याचे प्रकार घडू शकतात. सो ह्याच्यासाठी आपण एक 2 ते 5 मिनिटाचे व्यायाम देऊन ते आपण बरं करू शकतो. तेच म्हणजे ह्या ज्या छोट्या-छोट्या वेदना आहेत, त्या मला वाटतं वेळेतच
म्हणजे डॉक्टरांची म्हणजे रादर त्या पुढच्या ट्रीटमेंट आणि औषधांची भीती न बाळगता वेळेत डॉक्टरना कन्सल्ट करणं जास्त योग्य मला वाटतं, नाही का? अगदीच, अगदीच. एस्पेशली आम्ही जेव्हा आमच्याकडे पेशंट येतो क्लिनिकला, तेव्हा आम्ही त्याला थोडा जास्ती वेळ घेऊन त्यांनी उभं कसं राहायचं, त्यांनी चालायचं कसं, त्यांनी बसायचं कसं, त्यांनी झोपायचं कसं, उशी जाड वापरायची का बारीक वापरायची, त्यांनी जिना चढताना कुठली काळजी घ्यायची, टू व्हीलर चालवताना कसं बसायचं किंवा भलेही तो अगदी कार चालवत असो किंवा कारमध्ये मागे बसत असो, हे सगळे प्रकार करताना त्यांनी काय पोश्चर पाहिजे आणि त्यांनी कसं स्वतःला करेक्ट केलं पाहिजे, हे आम्ही त्या सगळ्यांना शिकवतो. उद्देश आमचा असाच असतो, की हे जर ते रोज फॉलो करायला लागले, तर त्यांचं दुखणं परत कधीच येणार नाही आणि त्यांना आमची किंवा दैवानं करो पण कुठल्याच डॉक्टरची गरज पडणार नाही. याच संदर्भात मला वाटतं अजून एक प्रश्न आहे किंवा काय प्रेक्षकांचा एक प्रश्न घेऊ. सो विवेक जोशींनी प्रश्न विचारलाय की टेनिस एल्बोसाठी ट्रीटमेंट आहे का? बरं. अं, नमस्कार विवेक जोशी, आमचा प्रोग्राम तुम्ही पाहताय त्याबद्दल. डेफिनेटली टेनिस एल्बोसाठी ट्रीटमेंट आहे. इनफॅक्ट बरेच लोकं मला क्लिनिकला येऊन हा प्रश्न विचारतात, की "अहो डॉक्टर, मी कधी टेनिसही खेळलेलं नाही किंवा मी टेनिस ग्राउंडच्या आजूबाजूलाही गेलो नाही, तरी सुद्धा मला टेनिस एल्बो कसा झाला?" तो टेनिस एल्बो होण्यासाठी काही टेनिस खेळणं गरजेचं आहे असं नाही. अगेन मी जसं म्हटलं तसं तुम्ही जर हाताने खूप जास्ती जड उचलत असाल किंवा हातात काही खूप जास्ती घट्ट धरून ठेवत असाल तर किंवा जर तुम्हाला माऊसवरती जास्ती काम असेल, तेव्हा तुम्ही जेव्हा बसता खुर्चीवरती, तेव्हा इथं कोपर तुमचा रेस्ट होत नाही आणि तुमचा हात सतत अवघडलेला असतो. त्याच्यामुळे फ्लेक्सार ग्रुपचे जे मसल्स असतात, त्याचं ओरिजिन आणि त्याचं आणि एक्सटेन्सॉर ग्रुपचं, त्या दोन्हीच्या ओरिजिन जिथे होतं आपल्या हाडांना, तर तिथे टेनिस एल्बो आणि गोल्फर्स एल्बो नावाचे व्याधी जडतात. सो तुम्ही खूप जास्ती काम केलं, खूप जास्ती उचललं, ओढाताण झाली, की तिथे ताण पडतो आणि तिथे थोडीशी सूज येऊन तुम्हाला टेनिस एल्बो होऊ शकतो आणि हाही आपल्या व्यायामाने पूर्ण बरा होऊ शकतो. डॉक्टर आता जरा इनएव्हिटेबल अशा पॅन्डेमिककडे वळूया. हो. गेल्या वर्षभरात लॉकडाऊन, वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन स्कूलिंग अशा खूप नवीन-नवीन संकल्पना आपल्या आयुष्यात आल्या. आपलं आयुष्य तर आता पूर्ण गॅजेट ओरिएंटेड होऊन गेलंय. म्हणजे अगदी पहिलीतल्या मुलापासनं ते वयस्क लोकांपर्यंत सगळ्यांचंच या गॅजेटपासून आडायला लागलं. पण ह्या सगळ्यांचे दुष्परिणाम काय झालेत? आणि किंवा मला असं म्हणायचंय ते होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला हवी? म्हणजे थोडक्यात काय? व्हॉट आर द डूज अँड डोंट्स फॉर कॉम्प्युटर स्लेव्ह? अ, अत्यंत चलाखीनं मॅडमनी एकाच प्रश्नात 2 प्रश्न विचारलेले आहेत मला. अ, एक तर कॉम्प्युटर वरती काम करताना घ्यायची काळजीचे आय गेस लोकांकडे रोज काही ना काहीतरी पी-डी-एफ म्हणा किंवा पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन म्हणा किंवा काही WhatsAppवरती सर्क्युलेट होतच असतील. त्याच्यात मी काही नव्याने भर घालण्याची गरज नाही. मान कशी 90 अंशात पाहिजे किंवा तुमचा कॉम्प्युटर कसा वरती पाहिजे किंवा तुम्हाला तुमचे कॉम्प्युटरकडे काही वेळ पाहिजेत आणि काही वेळ तुम्ही दूर बघून थोडंसं ग्रीनरी किंवा काहीतरी वेगळं बघितलं पाहिजे किंवा तुम्हाला रिस्ट सपोर्ट पाहिजे किंवा तुम्हाला लेग सपोर्ट पाहिजे, हे सगळं तुम्हाला माहिती असेल. पण पहिला मॅडमनी जो प्रश्न विचारला, की लॉकडाऊनमध्ये किंवा पॅन्डेमिकमध्ये बऱ्याच लोकांना वर्क फ्रॉम होम करण्यासाठी भाग पडले आणि त्याच्यामुळे त्यांना मिळेल त्या खुर्चीवरती म्हणा किंवा मिळेल त्या आसनावरती बसून मिळेल तसं कधी लॅपटॉपवरती किंवा कधी डेस्कटॉपवरती काम करण्याची वेळ आली. ज्याच्यामुळे असंख्य प्रॉब्लेम्स निर्माण झाले. एस्पेशली मी माझ्या काही मित्रांनी मला अनेकदा गमतीने सांगितलेलं आहे, की काही नाही आमची मीटिंग असते. वरती आम्ही चांगला टी-शर्ट घालण्याच्या ऐवजी शर्ट आणि टाय वगैरे घालून बसलेलो असतो आणि टेबलावरती मी बसलेलो असतो आणि हातात काहीतरी परात किंवा काहीतरी असतं त्याच्यात आम्ही निवडून बायकोला मदत पण करू शकतो. एकाने तर सांगितलं, "मी फक्त शर्ट आणि वरती टाय लावून बसतो, खाली हाल्फ पॅन्टच असते कारण घरातनंच काम करायचंय, वर्क फ्रॉम होम असल्यामुळे फक्त एवढंच मला दिसतं." त्यामुळे माझी सेल्फी मी एकदा बघतो आणि मी कामाला बसतो. सो सकाळी 9 ते रात्री 9 मी त्याच गेटअपमध्ये असतो. सो ह्या सगळ्यात मला असं ॲड करावंसं वाटेल, की जेव्हा आपण कामाला बसतो, तेव्हा ती एक आपली नेमून दिलेली ॲक्टिव्हिटी असते आणि आपण ती गेले अनेक वर्ष नित्यनेमाने करत आलेलो असतो. ह्या पर्टिक्युलर पॅन्डेमिक जे कोणीच बघितलेलं नव्हतं म्हणजे सगळ्यांच्याच आयुष्यात हे पहिल्यांदा ही घटना घडली. सो त्यात बरेचदा मिळेल तिथे बसणं किंवा लॅपटॉप असताना ते ॲक्चुअली लॅपवरती ठेवून गादीवरती पाय पसरून बसून लॅपटॉपवरती काम करणं किंवा सोफ्यावरती बसून
लॅपटॉपवरती काम करणं किंवा लॅपटॉप टीव्हीला जोडून टेबलावरती बसून टीव्हीकडे बघत बघत काम करणं. ह्या सगळ्यामुळे मानेचे, पाठीचे असंख्य आजार सुरू झाले. माझं त्या सगळ्यांना असं एकच सांगणं आहे, की जरी तुम्ही घरी बसून काम करत असतात किंवा जरी तुमचं वर्क फ्रॉम होम असतं, तरी सुद्धा तुम्हाला प्रत्येक वेळेला तुम्ही जसे ऑफिसला जाता, तसे तयार होऊन व्यवस्थित शर्ट पॅन्ट घालून तुम्हाला वेगळी एक असाइन्ड खोली म्हणा किंवा वेगळं एखादं असाइन्ड डेस्क करून त्याच्यावरती तुम्हाला बसलं पाहिजे. आणि जसं ऑफिसमध्ये तुम्ही गजर लावून बसता आणि दर एक अर्ध्या पाऊण तासाने किंवा 1 तासाने उठता, एक चक्कर मारून येता, तसा जर डेकोरम तुम्ही घरी मेंटेन केला, तर तुम्हाला पाठीचे किंवा मानेचे आजार खूपच कमी होतील. बऱ्याच कंपन्यांनी घरी लॅपटॉपच्या ऐवजी डेस्कटॉपची पण सोय केली. त्याच्यामुळे आजार कमी व्हायला मदत झाली. पण तो जागेचा डेकोरम म्हणा किंवा स्वतःचा डेकोरम हा जर तुम्ही फॉलो केला, तर बऱ्यापैकी सिरियसली तुम्ही कामही करता आणि बऱ्यापैकी सिरियसली तुम्ही तुमच्या दुखापतीकडे लक्ष देता आणि तुमचं दुखापती तुम्ही होत देता. हो ना, म्हणजे काही जण तर म्हणतात की नाही नाही, पण बेडवर बसून फारच मस्त वाटतं पाय पसरून हे करून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं ऑफिसातलं ज्या हाईटचं टेबल किंवा ज्या हाईटची खुर्ची ती घरी आम्हाला जर अवेलेबल नसते, तर मग आम्ही त्याच्यात काय कसं हे शोधून काढायचा याच्यात उपाय? सो म्हणूनच आम्ही जेव्हा पेशंट आमच्याकडे येतात, की आम्हाला डेस्क जॉब आहे किंवा आम्हाला खूप वेळ बसून काम करायला लागतं, तेव्हा तिथे आम्हाला असं कुठलं तरी पोश्चर सांगा, की जे आम्हाला सहज करता येईल आणि ज्याच्यात आमचं काही खर्च होणार नाही किंवा तुम्ही जर आम्हाला काय एक 50,000 ची खुर्ची सांगितलीत किंवा ₹2,00,000 ची खुर्ची सांगितली, तर ती आम्हाला घेणं ॲट टाईम्स परवडू शकत नाही. सो प्रश्न हा 50,000 च्या खुर्चीने किंवा 2,00,000 च्या खुर्चीने सुटत नाही. प्रश्न हा असा असतो, की तुम्हाला बसताना तुमचं पोश्चर कसं पाहिजे. सो तुम्ही स्टूलावर बसलात तरी तुम्हाला पोश्चर चांगलं पाहिजे आणि तुम्ही 50,000 च्या खुर्चीवर किंवा 2,00,000 च्या खुर्चीवर बसलात तरी तुमचं पोश्चर चांगलंच पाहिजे. उदाहरणार्थ, की अ, अ, काय खुर्चीची किंमत आहे किंवा खुर्ची कशी आहे, ह्याच्यापेक्षा सुद्धा तुम्ही शरीर कसं वापरायचं, हे आम्ही तुम्हाला जास्ती चांगल्या प्रकारे शिकवतो. जेणेकरून तुम्हाला तुमच्या सराउंडिंगमध्ये कसं बसता येईल, ह्याचं आम्ही तुम्हाला जास्ती शिक्षण देऊ शकतो. सो आपण एक काही स्लाइड्स घेणार आहोत थोड्या वेळाने, की ज्याच्यात मी तुम्हाला बसायचं कसं, उभं कसं राहायचं, ह्यासाठी सगळ्याची इत्थंभूत माहितीही देईन. व्हिच विल टेक नॉट मोर दॅन 2 मिनिट्स. पण त्या एकदा सगळ्यांनी नीट लक्ष देऊन ऐका, म्हणजे मग आपल्याला ह्या सगळ्यांच्याच आजारातनं मुक्तता मिळू शकेल. अ, उत्सुकता म्हणून सहज एक उत्सुकता म्हणून विचारते, की ह्या पॅन्डेमिकमध्ये मेडिकल प्रॅक्टिसमध्ये तुमच्या काय फरक पडला? पॅन्डेमिकमध्ये मेडिकल प्रॅक्टिस आम्ही करत होतो ह्याचा पहिले काही महिने किंवा पहिले काही आठवडे विसर पडला होता. कारण भीतीने म्हणा किंवा रादर काळजीने म्हणा पेशंट किंवा कोणी जरी दुखलं तरी बाहेर पडण्यात खूप उत्सुक नव्हता. कारणही तसंच होतं कारण एकतर भीती आणि धड डॉक्टरांनाही माहिती नव्हतं की हा आजार नक्की काय आहे आणि त्याचं पुढे कसं काय होणार आहे किंवा हा आजार झाला तर नक्की कुठल्या गोळ्या द्यायच्या आणि त्या गोळ्या देऊन त्या गोळ्यांचा उपयोग होतोय की नाही होतोय. सो ह्याबद्दलची अनेक मतमतांतरं होती आणि त्याच्यामुळे ह्या पॅन्डेमिकमध्ये सगळ्यांनीच घरी राहणं पसंत केलं. मला असंख्य फोन आले आणि आम्हीही आता फोनवरनं त्यांना औषधं सुचवून त्यांचा इलाज केला कारण दुसरा काही ऑप्शनच नव्हता. त्यांना धड मेडिकल स्टोअरपर्यंत सुद्धा जाता येणं शक्य नव्हतं. पण ह्या पॅन्डेमिकमुळे बऱ्याच लोकांना स्वतःची हायजीन किंवा स्वतःच्या शरीराची देखभाल किंवा स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची आणि त्याचबरोबर इतरांच्या आरोग्याची काळजी कशी आपोआप घेतली जाते ह्याचं ज्ञान मिळालं. बऱ्याच अंशी आम्ही डॉक्टरांना म्हणजे पेशंट जेव्हा क्लिनिकमध्ये येऊन सांगायचे, की "डॉक्टर अहो तुम्हाला एकदा येऊन इथे दाखवलं ना, की आम्हाला बरं वाटतं." किंवा आम्हाला इथे आल्यानंतर तुम्ही एकदा बघितलत, हात लावलात, की आम्हाला अगदी कम्फर्टेबल वाटतं, की आम्हाला नक्की कळतं आता तुम्ही आम्हाला नीट बघितलेलं आहे किंवा तुम्हाला नक्की कळलंय आम्हाला काय सांगायचंय ते. बरेचदा पेशंटना त्यांना काय होतं हेही सांगता येत नाही किंवा बरेचदा त्यांच्या लक्षात राहत नाही किंवा त्यांना नेमक्या शब्दात सांगता येत नाही आणि त्याच्यामुळे थोडासा त्यांचा गोंधळ होतो. सो ह्या पॅन्डेमिकमुळे आम्ही बऱ्याच लोकांना ऑनलाईन कन्सल्टेशन पण ऑफर केलं. जे ऑनलाईन कन्सल्टेशन करताना Zoom किंवा काही व्हिडिओ चॅट किंवा इव्हन WhatsAppचे व्हिडिओ कॉल ह्याच्या थ्रू त्यांना आम्ही चांगली मदत करू शकलो. थोडेसे चॅलेंजेस होते कारण बरेचदा आम्हाला त्यांना नीट सांगता येत नाही किंवा आम्ही जे सांगतोय तसं त्यांना उभं राहता येतं नाही. कारण एखाद्याला जर काही दाखवायचं असेल तर दुसऱ्यांनी मोबाईल पकडायचा आणि मग त्यांनी ते बघायचं किंवा त्यांनी ते दाखवायचं. ह्याच्यात असंख्य अडचणी आल्या, पण आम्हीही त्यातनं शिकत गेलो आणि आता आम्ही बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे ऑनलाईन कन्सल्टेशन करू शकतो आणि
आता लोकांच्या इथे पचनी पडायला लागलंय आणि आता ऑनलाईन कन्सल्टेशन हा एक नवीन रूटीन आमच्या आयुष्यात आलेला आहे. जसं आमचं क्लिनिक टायमिंग आता असतं, तसं आम्ही आमच्या डायरीमध्ये आता आम्ही ऑनलाईन कन्सल्टेशनचं टायमिंग पण लिहून ठेवायला लागलो. पण हे ऑनलाईन कन्सल्टेशन म्हणजे पहिल्या व्हिजिट पासून का एकदा तुम्हाला येऊन दाखवायचं आणि मग पुढचं ऑनलाईन म्हणजे कसं? म्हणजे आता समजा बाहेर गावचे पेशंट असतील, तर त्यांनी कसं करायचं? बरेचदा असं होतं, की ऑनलाईन कन्सल्टेशनमध्ये तुम्ही फॉलोअप असेल तर आम्हाला खूपच सोयीचं जातं कारण तुमचे सगळे तपासण्या म्हणा किंवा तुमचे सगळे रिपोर्ट्स आमच्याकडे असतात. जर पहिल्यांदाच कन्सल्टेशन असेल, तर तुम्हाला एकदा बघून आम्ही तुम्हाला काही तपासण्या लिहून देतो आणि तुम्हाला काही एक्स-रेज करायला लावतो. तर ते एक्स-रे करून, तपासण्या करून त्या सगळ्यांचे रिपोर्ट जेव्हा तुम्ही आमच्या ऑनलाईन कन्सल्टेशनच्या ईमेल आयडीवरती मेल करता, तेव्हा आम्ही तुमचा फॉलोअप ऑनलाईन कन्सल्टेशन परत घेतो. की ज्याच्यात आम्ही त्या सगळ्याचा इत्थंभूत माहिती घेऊन आम्ही तुम्हाला मेडिसिन प्रिस्क्राईब करू शकू. आणि मग नंतर जसं-जसं तुम्ही मेडिसिन्स घेऊन तुमचं दुखणं कमी होतं किंवा तुमचं D3 कमी असेल, B12 कमी असेल, तेव्हा आम्ही त्या पर्टिक्युलर ज्या काही कमतरता आहेत, त्या एकदा भरून काढल्या, की मग तुम्हाला एक्सरसाइज देतो आणि एक्सरसाइज करून तुम्ही बरे होऊ शकता. मला वाटतं मॅडम प्रेक्षकांचा प्रश्न घेऊया? येस. तर राजश्री म्हणून एकाचा प्रश्न आलाय आणि अजून एकांनी पण विचारलाय. तर बेसिकली त्यांना स्लीप डिस्कचा प्रॉब्लेम आहे आणि त्यांना रात्री झोप येत नाही पाठीवर. तर मॅट्रेस कसं वापरायचं? सॉफ्ट मॅट्रेसेस वापरायचंय का? तर हा प्रश्न दोघींकडनं आलेला आहे. तर हा आपण हां. नमस्कार राजश्री ताई. तुमचा प्रश्न अतिशय चांगला आहे. कारण बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो आणि मी रोज माझ्या क्लिनिकमध्ये किमान 5 ते 6 वेळा तरी या प्रश्नाचं उत्तर देतो सगळ्यांना, की नक्की गादी कशी वापरायची किंवा नक्की झोपायचं कसं? कुठल्या कुशीवर झोपायचं? तर बरेचदा असं असतं, की तुमच्या मणक्याला कुठला बाक आलाय किंवा कुठल्या बाजूला बाक आहे, त्याच्यानुसार तुम्ही तुम्हाला कम्फर्टेबल असणारी पोझिशन शोधता. उदाहरणार्थ कधी-कधी जर तुम्हाला उजव्या कुशीवरती झोपायला सांगितलं आणि झोप येत नसेल, तर तुम्ही थोडेफार उजव्या कुशीवर झोपायचा प्रयत्न करता आणि एक 10 मिनिटांनी तुम्ही कुशी बदललीत, की अगदी गाढ झोप लागते. सो ह्याचाच अर्थ तुम्ही डाव्या कुशीवरती झोपायला तुमचं शरीर तयार असतं, पण उजव्या कुशीवर झोपताना मात्र तुम्हाला थोडंसं अनकम्फर्टेबल फीलिंग येतं. इट्स नॉट बिकॉज तुम्ही कायम डाव्या कुशीवर झोपता. इट कुड बी बिकॉज तुमच्या मणक्याला थोडासा बाक आलेला असतो. सो त्या कॉन्टेक्स्टमध्ये जर बघायचं झालं, तर तुमची गादी ही शक्यतो कडक पाहिजे. त्याच्यानंतर गादी ही ला खड्डा नाही पाहिजे आणि तुमची गाडी एवढीही कडक नाही पाहिजे, की तुमच्या शरीराला त्याने दुखापत होईल किंवा तुमच्या खांद्याला म्हणा किंवा तुमच्या ज्या बोन्स जे जेट आउट होतात शरीराच्या बाहेर, तर त्यांना दुखापत होईल. सो गादी ही सॉफ्ट पाहिजे, की तुम्हाला दुखलं नाही पाहिजे आणि हार्ड पाहिजे, की तुमच्या बॉडीला सपोर्ट दिला पाहिजे. अशा दोन्ही प्रकारची गादी. उदाहरणार्थ गादीवर बसल्यानंतर तुम्ही आत रुतला नाही पाहिजे आणि गादीवरनं उठताना गादीचा सपोर्ट तुम्हाला मिळाला पाहिजे आणि तुम्ही चटकन उभे राहू शकता पाहिजे. सो अशी जर गादी असेल, तर तुम्ही व्यवस्थित झोपू शकता आणि तुमची पाठदुखी कमी होऊ शकते. आम्ही म्हणूनच एक प्रयोग करायला सांगतो. जर तुमच्याकडे 6x6 ची गादी असेल, म्हणजे डबल बेड असेल आणि तुम्ही दोघं जिथे झोपताय, तर ती जागा फिक्स असेल, तर त्या जागेला थोडा खड्डा पडलेला असतो, ज्याला आम्ही सॅगिंग म्हणतो. तर तुम्ही त्याच जागी झोपण्यापेक्षा थोडंसं अलीकडे किंवा पलीकडे सरकून झोपा. तुम्हाला अगदी छान वाटतं किंवा पाठीला चांगला सपोर्ट मिळतो. सो हा जर पाठीला चांगला सपोर्ट मिळत असेल आणि छान वाटत असेल, याचा अर्थ तुमच्या गादीला खड्डा आलेला आहे किंवा तुमच्या थोडासा मणक्याला बाक आहे, जो आपण एक्स-रे करून बघू शकू आणि त्याच्याबद्दल आपण तुमचं काही छोटेसे 3-4 मिनिटाचे व्यायाम देऊन तो आपण बाक पण दुरुस्त करू शकतो. पुढचा प्रश्न. ओके. सो अजून एक प्रश्न असा आहे, की कॅल्शियम टॅब्लेट्स ज्या आहेत, त्या एल्डरली पीपलनी पण घेतल्या पाहिजेत आणि किती मंथ्स घेतल्या पाहिजेत कॅल्शियम टॅब्लेट्स? तर जेणेकरून त्याचा त्रास नाही होता का मग आणि असा एक प्रश्न आहे. अं, जसं मी सांगितलं तसं बऱ्याच लोकांना सध्या एस्पेशली या पॅन्डेमिक नंतर कारण बाहेर पडायची प्रचंड भीती आणि बाहेर पडलो तर कोरोना होईल किंवा अजून काही होईल ह्याच्यामुळे काही-काही लोकं तर गच्चीवरही जात नव्हते. माझ्या ओळखीचे काही जण होते, की जे गेल्या 6-8 महिन्यात त्यांचा उंबरठाही त्यांनी ओलांडला नाही. सो बऱ्याचदा असं होतं, की आपल्याला उन्हातनं ड जीवनसत्व मिळतं. म्हणजे आपण उन्हात जर बसलो सकाळी कोवळ्या उन्हात आणि आपली कातडी जर उघडी असेल, तर सूर्यकिरण त्याच्यावर पडून आपल्या कातडीच्या खाली जीवनसत्व तयार होतं. जे आपली हाडं मजबूत ठेवण्यासाठी खूप महत्वाचं असतं. प्रत्येक वेळेला कॅल्शियम डेफिशियन्सी असेल असं नाही. पण कॅल्शियमच्या गोळ्यांमध्ये आजकाल जीवनसत्व, मॅग्नेशियम, बोरॉन ह्याच्यासारखी इतर अनेक औषधंही असतात, ज्याच्यामुळे कॅल्शियमचं ॲब्सॉर्प्शन व्हायला मदत होते. तुमचा प्रश्न अगदी संयुक्तिक आहे, की कॅल्शियम कोणी घ्यायला पाहिजे आणि ते किती प्रमाणात घेतलं पाहिजे?
सो प्रत्येकाच्या पचनशक्तीनुसार, प्रत्येकाच्या हाडांच्या डेन्सिटीनुसार किंवा कोणाची हाडं किती ठिसूळ झाली आहेत त्याच्यानुसार, त्यांच्या वयानुसार आणि त्यांना असणाऱ्या अदर कोमॉर्बिडिटीज. आता कोमॉर्बिडिटीज हा शब्द खूप जास्ती पॉप्युलर झालाय. सगळ्यांनाच माहिती आहे आता कोमॉर्बिडिटीज म्हणजे काय. तर काहींना डायबिटीज, बीपी किंवा किडनी प्रॉब्लेम जसे असंख्य प्रकार असू शकतात. सो प्रत्येक आजारानुसार तुम्ही कुठलं कॅल्शियम किती घेताय आणि त्याचा डोस काय हे तुमच्या डॉक्टरांना विचारून तुम्ही ठरवायला पाहिजे. डॉक्टर, चुकीच्या पोश्चरमुळे काही दुखणे निर्माण होतात किंवा काही दुखण्यामुळे, वेदनेमुळे चुकीचे पोश्चर तयार होतात. तर त्याच्याविषयी थोडं सांगता? अ, अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर चुकीचे पोश्चर हे आपण रोज बघणारं एक चुकीचं पोश्चर आहे. तुम्ही जर खूप वेळ उभं राहत असाल, तर तुम्ही अचानक एका पायावरती उभे राहायला लागता आणि तो तुमचा फेव्हरेट पाय असतो. म्हणजे दुसऱ्या पायावर उभं राहायला सांगितलं, तर तुम्ही 1-2 क्षण उभे राहाल आणि परत तुम्ही तुमच्या फेव्हरेट पायावर जाल आणि तुम्ही परत एका पायावर उभे राहाल. तर जेव्हा तुम्ही एका पायावर उभे राहता, तेव्हा तुमचा साहजिकच मणका जो आहे तो एका बाजूला कलतो आणि तुम्हाला त्याचा त्रास सुरू होतो. पण अगेन तुम्हाला हे कधीच जाणवत नाही. बरेचदा हा प्रॉब्लेम किंवा हे तुमच्या लक्षात कधी येतं, की जेव्हा तुम्ही पासपोर्ट साइज फोटो काढायला जाता आणि तुम्हाला फोटोग्राफर सरळ बसवण्याच्या ऐवजी थोडंसं तिरकं बसवतो आणि तुमचा फोटो सरळ येतो. तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटत असतं, की अरे त्यांनी मला तिरकं करतोय आणि तरी माझा फोटो सरळ कसा येतो? सो ह्याचाच अर्थ तुमचे जे खांदे इन लाईन पाहिजे ते थोडेसे तिरके व्हायला लागतात एकाच बाजूनी किंवा कधी-कधी तुम्ही पुढे झुकायला लागता. सो या पोश्चर्समुळे बरेच प्रॉब्लेम्स येत असतात. म्हणजे अगदी आत्ताचं उदाहरणच द्यायचं झालं, तर 3 आठवड्यापूर्वी माझ्याकडे एक आजोबा आले होते. 85 वर्षाचे आजोबा होते आणि त्यांनी मला सांगितलं, की मी एकटाच गावाला असतो. मी कोकणात राहतो आणि मला तिथे पाणी शेंदायला लागतं. मला माझी सगळी धुणं-भांडी करायला लागतात. माझ्या घरी दुसरं कोणी नाहीये आणि कोकणात असल्यामुळे कधी दिवे गेले तर मला कंदील आणायचा, कंदील लावायचा, तो परत दुसरी ठिकाणी नेऊन लावायचा. हे सगळी कामं पण करायला लागतात. बरं घर त्यांचं सारवलेलं असल्यामुळे आठवड्यातनं एकदा किंवा रादर महिन्यातनं एकदा तरी त्यांना त्याचा गिलावा करायला लागतो. सो हे सगळं करताना त्यांना मी पुण्यात येऊन राहा किंवा घरी कोणीतरी ठेवा हा उपाय सांगणं संयुक्तिक नव्हतं. ते ऑलमोस्ट कमरेतनं पूर्ण वाकलेले होते, ज्याला आपण हायपर कायफोटिक कर्व्हेचर म्हणतो. आणि एवढे वाकले होते, की त्यांचा प्रॉब्लेम असा होता, की मी चालत असलो, की मी डोकं माझं धडकतं दरवाजाला किंवा भिंतीला आणि मग मी थांबतो आणि वर उठून बघतो, की नक्की काय होतं आणि मग मी परत वाकून चालायला लागतो. आम्ही त्यांना काही दिवस व्हिटॅमिन्सच्या गोळ्या दिल्या, एस्पेशली कॅल्शियम, D3, B12 ह्या सगळ्यांनी त्यांना थोडीशी ताकद आली. मग त्यांना मी प्रोटीन्स पण दिले आणि मग ते सगळं दिल्यानंतर एकदा त्यांना ताकद आल्यावर त्यांना आम्ही स्पाइन ब्रेस ज्याला TLSO म्हणतात, ज्याला आपण थोडक्यात टेलर्स ब्रेस असं म्हणू किंवा आजकाल बऱ्याचदा Amazonवरती तुम्हाला पोश्चर करेक्शन बेल्ट मिळतात. तर ते अर्धेच असतात म्हणजे फक्त खांद्यापाशी असतात. तर आम्ही त्यांना मानेपासनं माकड एक बेल्ट दिला आणि साधारण 3 ते 4 आठवड्यात ते बऱ्यापैकी चालायला लागले आणि आता ते कुठेही न धडकता व्यवस्थित उभे राहू शकतात, चालू शकतात आणि ही इज व्हेरी हॅपी. सो पोश्चर प्लेज अन इम्पॉर्टंट रोल. प्रत्येक वेळेला काहीतरी गोळी घेऊनच किंवा काहीतरी ऑपरेशन करूनच तुम्ही बरे होता असं नाही. तर थोड्या-थोड्या गोष्टीतनं किंवा आम्ही काही-काही लोकांना उजवीकडे वळून बघायला सांगतो किंवा डावीकडे वळून बघायला सांगतो. जेणेकरून त्यांचा गुडघा साधारणपणे 3 ते 5 दिवसात दुखायचा थांबतो. सो पोश्चर प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन रादर क्युरिंग एलिमेंट्स ॲज वेल ॲज रिड्युसिंग पेन. पण म्हणजे तुमच्या ह्या उदाहरणावरनं असं दिसतंय की कुठल्याही वयात पोश्चर सुधारू शकतं. कारण साधारण असं असं झालं आता 50शी उलटली, आता कुठे माझं हे बदलणार आहे, मी आता 80 किंवा 60 उलटली, आता मी अशीच चालणार, माझं हे असंच. पण कुठल्याही वयात पोश्चर परत ठीक होऊ शकतं, बदलू शकतो? अगदी, अगदी. कुठल्याही वेळी पोश्चर बदलू शकतो. कारण कसं आहे ते आपल्याला मनात पाहिजे असतं. त्या आजोबांची दुर्दम्य इच्छा होती. माझ्याकडे अजून एक 97 वर्षाच्या आजी येतात. त्या इथेच रोडला राहतात आणि त्यांनी सांगितलं, की मी तुमच्यामुळे चालायला लागले. त्याआधी 2 लोकांच्या मदतीने यायच्या आणि त्यांना व्हीलचेअर असायची. तर मी त्यांना सांगितलं, की "अहो तुम्ही आजी एवढ्या छान आहात, सगळं व्यवस्थित आहे. जर आपण थोडीशी ताकद आणली आणि थोडीशी पायात पण ताकद आणली तुमच्या आणि पाठीच्या मणक्यात ताकद आली, तर आपल्याला उभं राहता येईल, चालता येईल आणि तुमच्या कुठल्याच मणक्यांवरती म्हणा किंवा कुठल्याही दुसऱ्या नसांवरती प्रेशर पडणार नाही. आणि वी विल मेक शुअर दॅट की तुम्हाला कुठलीही दुखापत किंवा दुखणी होणार नाही." आणि साधारणपणे सव्वा महिन्याच्या प्रयत्नानंतर त्या आजी आता व्यवस्थित चालतात. त्या रोज प्रदक्षिणा घालतात त्यांच्या घराला आणि त्या प्रदक्षिणा घातल्यामुळे त्यांचं पोट साफ व्हायला लागलं. त्यांना भूक लागायला लागली. त्या आता त्यांच्याकडे जी बाई आहे ती त्यांना Zoom कॉल करून देते. त्या Zoom कॉलवरती सर्व नातेवाईकांशी बोलतात.
कधी कधी त्यांच्या अंगात थोडीशी ताकद असली तर त्या उभे राहून एखाद दोन गोडाचे पदार्थही करतात. आणि इनफॅक्ट त्यांनी मला गोडाचा एक काय म्हणजे त्या बासुंदी करणार आहेत आणि मला त्यांनी जेवायला घरीही बोलवलंय. तो असाही डॉक्टरांचा फायदा होऊ शकतो. पण एनिवेज पोश्चर कुठल्याही वयात आपल्याला सुधारता येतं. फक्त लहान मुलांना आपण 2-4 फटके मारून किंवा काय पाठीत फटका मारून त्यांना सांगतो की पोक काढून बसू नकोस, सरळ बस किंवा एका पायावर उभा राहू नकोस, कुबड काय काढलंय. फक्त हे जसं वय वाढत जातं तसं हे फिजिकली शक्य नाही होत. पण त्यांनी जर स्वतः ठरवलं तर मात्र आपण पोश्चर कुठल्याही एजमध्ये बदलू शकतो. प्रेक्षकांचा प्रश्न घेऊया. या गिरीश मटकर यांचा प्रश्न आलाय की त्यांनी काही महिन्यांपूर्वी बोन डेन्सिटीची टेस्ट केली होती जी खूपच लो आली. तर त्याच्यासाठी बोन डेन्सिटी आपल्याला इम्प्रूव्ह करण्यासाठी काही करता येईल का? थँक्यू मटकर साहेब, तुम्ही प्रश्न विचारल्याबद्दल. मी ह्या प्रश्नाशी येणारच होतो. कारण बोन डेन्सिटी हा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे लोकांच्या. कारण अचानक त्यांना असं कळतं की अरे माझी बोन डेन्सिटी कमी झाली आणि मग मला ते प्रश्न विचारतात की मग जर ती कमी होणार होती किंवा ते कमी असते तर आम्हाला आधी का नाही कळलं किंवा डॉक्टरांनी आधी का नाही सांगितलं किंवा आम्ही आधीच त्याच्यावरती काही प्रयत्न करून ती कमी करण्याचा प्रयत्न का नाही करू शकलो. तर त्याचं थोडक्यात उदाहरण असं आहे की बोन डेन्सिटी ही तुमच्या शरीरातल्या कॅल्शियमच्या आणि D3च्या लेव्हलवर अवलंबून असते. तसंच जसं आपण म्हणतो की माझा पुढचा पुढे मी तुम्हाला व्यायामाबद्दल माहिती देणारच होतो. पण आता मटकर साहेबांनी प्रश्न विचारलाय. तर व्यायाम हा खूप जास्ती गरजेचा असतो बोन डेन्सिटी चांगली होण्यासाठी. उदाहरणार्थ जर तुम्ही तुमच्या पायावरती दिवसातनं 10 वेळा उभे जरी राहत असता किंवा रोज एक जिना जरी चढला, जर तुमचे गुडघे दुखत नसतील तर तुमची बोन डेन्सिटी एस्पेशली पायाची चांगली राहायला मदत होते. आजकाल असा नवीन ट्रेंड आहे की जसं वय वाढत जातं तसं आपण एल्डरली लोकांच्या पायाकडे किंवा त्यांच्या लोअर लिम्बकडे स्ट्रेंथ जास्ती येण्याच्या दृष्टीने एक्सरसाइज सुरू करतो, जेणेकरून ते जास्तीत जास्त वेळ मोबाईल राहू शकतील, जास्तीत जास्त वेळ ते हिंडू शकतील. याचाच अर्थ असा आहे की जर तुम्ही उभे राहिलात, जर तुम्ही चाललात किंवा जर तुम्ही नुसतं खुर्चीत उठबस जरी केली किंवा तुम्ही तुमच्या पायावरती एस्पेशली लाँग बोन्सवरती जर दोन्ही बाजूनी इक्वल प्रेशर आलं किंवा दोन्ही बाजूनी प्रेशर आलं, इक्वल सुद्धा नको, तर हाडांमध्ये कॅल्शियमचं डिपॉझिशन व्हायला मदत होते आणि त्याच्यामुळे तुमची बोन डेन्सिटी चांगली होते. तर जर बोन डेन्सिटी खूपच कमी असेल आणि जर तुमचं कॅल्शियम ऍब्सॉर्प्शन होत नसेल तर त्यालाही बरीच औषधं आहेत आणि त्यांचा दुष्परिणाम न आपल्या जवळ येता आपण तुमची बोन डेन्सिटी वाढवू शकतो. पण व्यायाम आणि योग्य आहार आणि अगेन संतुलित मग हे असणं म्हणजे ही त्रिसूत्री आहे की तुमची बोन डेन्सिटी चांगली असणं. Thank you. शिल्पा भोसकर यांचा प्रश्न आहे की गुडघा लपटायचं कारण काय आहे? नमस्कार शिल्पा मॅडम. गुडघा लपकण्याची कारणं खूप आहेत. एस्पेशली त्याच्यावरती आपल्याला अजून 1 तास बोलता येईल. पण थोडक्यात सांगायचं जर झालं तर तुमच्या मांडीमध्ये जर स्नायू जे असतात ज्याला आपण क्वाड्रॅटस फिमोरिस म्हणतो किंवा आपण पायाचे स्नायू म्हणतो. तर ते मांडीचे स्नायू जर कमकुवत व्हायला लागले किंवा पाठीच्या स्नायूंमध्ये जर कमकुवतता आली तर तुमचा CG ज्याला आम्ही पोश्चर म्हणतो किंवा तुम्ही उभं राहिल्यानंतर तुमचा बॅलन्स हा तुमच्या पायावर जायला पाहिजे, तो इक्वली जात नाही. तुमच्या पायाचे स्नायू वीक असतील तर तुम्हाला गुडघ्यातली ताकद मेंटेन करता येत नाही आणि पाय गुडघ्यात लपकू शकतो किंवा तुम्ही गुडघ्यातनं पाय फिरला असं म्हणू शकतो किंवा तुम्हाला जुनी कुठली लिगामेंट इंजुरी असेल किंवा तुम्हाला काही कॅनॉल स्टेनॉसिस किंवा तुम्हाला स्लिप डिस्क किंवा तुम्हाला काही अलिस्थेसिस अशा प्रकारचे आजार असतील तर त्याच्यातही तुमच्या पायातली ताकद कमी होऊ शकते आणि त्याच्यामुळे पण तुमचा गुडघा लपकू शकतो. सो गुडघा लपकण्यासाठी कारणं बरीच आहेत आणि मी जी आता सांगितली ती खरं तर 1 or 2% आहेत. अजूनही आपल्याला 98% कारणं जी नीट बघायला लागतील ती आपण बघू नाही शकणार वेळेअभावी. पण एकदा जर तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे गेलात किंवा आमच्या क्लिनिकला आलात तर तो गुडघा का लपकतोय आणि त्याच्यामागचं योग्य निदान काय आहे हे करून आपण तुमचा गुडघा लपवण्याचं थांबवू शकतो. डॉक्टर, तुमच्या क्लिनिकमध्ये मी परवा आले होते तेव्हा सॉल्व्हिंग स्कॉलिओसिस असं एक पत्रक बघितलं. खरं सांगायचं तर ह्या शब्दाचाच मला अर्थ कळला नाही. मी पूर्ण म्हणजे मला हा नवीन आहे. तर ह्याबद्दल जरा तुम्ही काही सांगता? कारण ते पत्रक खूप सुंदर होतं की आपण हे जवळजवळ तुम्ही चळवळ म्हटल्यासारखं ते हे केलेलं आहे. तर ह्याबद्दल थोडं आपण सांगा.
सॉल्व्हिंग स्कोलिओसिस नावाचा उपक्रम आम्ही 2007 पासून हातात घेतला आणि बऱ्याच ठिकाणी आपटून, धडका देऊन फायनली 2014 या 2015च्या सुमारास आम्ही solvingScoliosis.com नावाची वेबसाईट सुरू केली आणि सॉल्व्हिंग स्कोलिओसिस नावाचं आमचं एक क्लिनिक पण सुरू केलं. अपर्णा म्हणून माझी एक नीस आहे. तिच्यासाठी मी हे सगळं सुरू केलं किंवा ती प्रेरणा होती हे सगळे करण्यासाठी कारण शी सफर्ड फ्रॉम स्कोलिओसिस आणि त्याच्यामुळे मग तिची दुखणी आणि तिचे बाकी सगळे बघून हा प्रकार काय असतो आणि त्याच्यासाठी आपल्याला अजून थोडीशी माहिती घेता येईल. म्हणून मी ला जाऊन पुढची शिक्षण पण करून आलो. मी स्पाईनमध्ये 3 डिग्र्या घेऊन आलो आणि मग सॉल्व्हिंग स्कोलिओसिससाठी जो काही आपण ब्रेस तयार करतो, त्या स्पाईनला सपोर्ट द्यायला, त्याचं पण मी शिक्षण मध्ये जाऊन घेऊन आलो. आणि आता मी अभिमानाने सांगू शकेन, की आमचं एकमेव क्लिनिक आहे भारतातलं, की जे विदाऊट सर्जरी मणक्याला आलेला बाक एस्पेशली स्कोलिओसिस हा बरा करतं आणि भारतातले किंवा जगातले 2% लोकं हे स्कोलिओसिसने पीडित असतात. फक्त त्यांना माहिती नसतं. मध्ये प्रत्येक स्कूलमध्ये हा स्कोलिओसिस स्क्रीनिंग प्रोटोकॉल असतो, जो आपल्याकडे राबवण्यासाठी मी खूप प्रयत्न केले, खूप कष्ट केले. पण आता कदाचित पोस्ट कोविड आम्हाला काही अपॉर्च्युनिटीज मिळतायत, जिथे आम्ही स्कूलमध्ये जाऊन लेक्चर्स देऊन, तिथल्या शिक्षकांना शिकवून हा स्कोलिओसिस नक्की काय प्रकार असतो, हे आम्ही सांगू शकू. मी थोडक्यात तुम्हाला सांगतो 1 मिनिटात, की हा नक्की काय असतो आणि आपण ह्याच्यावरती नक्की एक लेक्चर घेऊयात. कारण हा मला सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे, एस्पेशली पालकांपर्यंत. कारण तुम्हाला जर कळला, तर तुम्ही तुमच्या शेजारच्या मुलाला किंवा मुलीला आहे किंवा नाही हे ओळखू शकाल आणि तुम्ही त्याला आमच्यापर्यंत आणण्यासाठी प्रयत्न करू शकाल. सॉल्व्हिंग स्कोलिओसिस म्हणजे पाठीच्या मणक्याला आयदर डावीकडे किंवा उजवीकडे बाक येतो आणि पाठीमागे कुबड आल्यासारखं रादर टेंगूळ पाठीवर दिसतं. हा प्रकार साधारणपणे 7 ते 8 वर्षाच्या मुलांना सुरू होतो. ह्याच्यासाठी कुठल्याही म्हणजे कारणाची किंवा तुम्ही सरळ बसत नाही किंवा तुम्ही जड उचलता किंवा तुमचं सेक्शुअल कॅरेक्टर डेव्हलप होत आहेत, ह्या सगळ्याची काहीही गरज नसते. हा इडिओपॅथिक असतो, की ज्याचं कारण डॉक्टरांनाही अजून कळलेलं नाही. म्हणून त्याला इडिओपॅथिक स्कोलिओसिस म्हणतात. आणि तो करेक्ट करण्यासाठी आधुनिक शास्त्रात सर्जरी हा एकमेव उपाय आहे, ज्याला हेरिंग्टन रॉड सर्जरी म्हणतात, की ज्याच्यात पाठीत प्रत्येक मणक्यात 2 स्क्रू असे घालून साधारणपणे 40 ते 42 स्क्रू घालून 4 रॉड घालून तुमचा मणका इथपासून इथपर्यंत पूर्ण स्टिफ करतात किंवा पूर्ण सरळ करतात आणि एवढी एकच ट्रीटमेंट आहे. पण आमच्याकडे आता ऑलमोस्ट बऱ्यापैकी पेशंट आलेत आणि त्यांचा कर्व्हेचर ज्याला आम्ही कॉब अँगल म्हणतो, तो साधारणपणे एक 3 ते 6 महिन्यात 50% कमी होतो. म्हणजे तो जर 60 ते 70 डिग्री असेल, तर त्यांचं 35 ते 40 डिग्री व्हायला मदत होते. आणि त्याच्यासाठी आम्ही एक वेगळी वेबसाईट सुद्धा केलेली आहे, की हा नक्की काय आणि त्याचं कसं महत्त्व जाणून घ्यायचं. तर तेवढ्यासाठी तुम्ही www.solvingscoliosis.com नावाची आमची वेबसाईट बघा आणि तुम्हाला याबद्दल सगळ्याबद्दल तिथे माहिती मिळेलच आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण ह्याच्याबद्दल सविस्तर माहिती पण घेऊया. डॉक्टर तुम्ही जे म्हणलात की काही तुम्ही 1-2 मिनिटात व्यायाम आणि हे सांगणार आहात पोश्चर बद्दल, तर ते सांगता? स्पेशली ऑफिस वर्क करणारे जास्त हे कुठेतरी हातात कळ येते, हे ते बसू कसं, काय कसं याच्याबद्दल एक थोडक्यात जरा. बरं. आपण असं करूयात एक म्हणजे जसं डेस्क जॉबसाठी कॉम्प्युटर स्लेव्हज म्हणा किंवा जे कॉम्प्युटरवरती जास्ती काम करतात किंवा जे सतत बसून काम करतात. तर त्यांच्यासाठी 2 महत्त्वाच्या टिप्स. तुम्हाला सगळं माहितीच आहे, मला कल्पना आहे, की सरळ बसायचं, ताठ बसायचं, 90 अंशात मान पाहिजे, 90 अंशात कंबर पाहिजे. पण त्याच्यात थोड्याशा काही न्यूआन्सेस आहेत, जे तुम्ही जर करू शकलात, तर तुमचं पेन मिरॅक्युलसली कमी होतं. सो आता आपण पहिली आकृती बघूया. पहिल्या आकृतीमध्ये तुम्हाला दिसेल की एक माणूस व्यवस्थित उशीवरती, पाठीवरती झोपलेला आहे. तर तुम्ही जर बारीक लक्ष देऊन बघितलंत, मी झूम करतो ह्याच्यावरती. जर तुम्ही बारीक लक्ष देऊन बघितलं, तर त्याचे दोन्ही खांदे, मान आणि डोकं उशीवर आहे. सो जेव्हा तुम्ही सरळ झोपता, तेव्हा तुम्ही दोन्ही खांदे, मान, डोकं हे उशीवर ठेवून झोपायला पाहिजे. आणि जेव्हा तुम्हाला कुशीवर झोपायचं असतं, तेव्हा तुम्ही हा खांदा खालती ठेवायला पाहिजे आणि उशीची उंची किंवा जाडी आपण म्हणू ती तुमच्या हाताएवढी पाहिजे. तर ती जर तुमच्या हाताएवढी असेल, तर तुम्हाला त्याचा त्रास होत नाही. त्याच्यानंतर आपण दुसरी एक इमेज बघूया. दुसऱ्या इमेजमध्ये जसं मॅडम विचारत होत्या, की बसायचं कसं, उभं कसं राहायचं, हे सगळं आपण त्याच्यात शिकवतोय.
तर त्याच्यात जर तुम्ही नीट बघितलं तर खुर्चीवरती उशी ठेवलेली आहे आणि उशीची लांबी खुर्चीपेक्षा कमी आहे. तर जेव्हा तुम्ही बसता तेव्हा तुमच्या सीटचा किंवा ढुंगणाचा भाग थोडासा वर पाहिजे आणि तुमच्या मांड्या तिरक्या पाहिजेत. म्हणजे तुमची कंबर ही तुमच्या गुडघ्यापेक्षा वरती आली पाहिजे आणि तुमचे पाय हे खालती टेकलेले पाहिजेत. ते तरंगत अजिबात नाही पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही असे बसता तेव्हा तुमच्या मणक्याला आपोआपच लॉर्डोटिक कर्व्हेचर तयार होतो आणि हे सगळं करत असताना जर तुमचं कॉम्प्युटर प्रोफेशन असेल, तर मात्र तुमचा हात स्पेशली जो माऊस आणि कीबोर्डवरती असतो, तो कोपरापासनं टेबलवरती टेकलेला पाहिजे. त्याच्यानंतर तसंच तिसरी एक इमेज आहे. तर त्या तिसऱ्या इमेजमध्ये आपण परत बघूयात, की त्याच्यात तुम्हाला एक माणूस खुर्चीवर आपलं खालती मांडी घालून बसलेला दिसतोय. तर जेव्हा तुम्हाला मांडी घालून बसायचं असतं, तेव्हा अगेन उशीवरती बसायचं आणि मांडी जमिनीवर घालायची किंवा पाटावरती बसायचं आणि मांडी जमिनीवर घालायची. अशा प्रकारे परत तुम्ही पाठीच्या मणक्याला आर्च आणू शकता आणि तुमची दुखणी कमी होतात. एस्पेशली खूप वेळ जे लोकं खाली बसतात आणि ज्यांच्या पायाला मुंग्या येतात किंवा त्रास होतो, तर त्यांच्यासाठी ही पोझिशन अगदी उत्तम आहे. एकच मिनिट फक्त. ते काम करताना खाली मांडी घालून असं लॅपटॉप घेऊन बसता येईल. लॅपटॉप घेऊन असं बसता येईल किंवा मी 4 नंबरमध्ये दाखवलंय तसंही बसता येईल लॅपटॉप घेऊन. फक्त लॅपटॉप घेऊन बसताना मात्र एक लक्षात ठेवायचं, की तुमच्या पुढे चौरंग पाहिजे. त्या चौरंगावर लॅपटॉप ठेवला पाहिजे आणि त्यानुसार तुम्हाला तिथे बसणं अपेक्षित आहे. तर तुमचा इथे जर तुम्ही बसणार असाल, तर त्याच्यापुढे असा चौरंग पाहिजे आणि त्याच्यावरती तुमचा इथे एक लॅपटॉप आणि त्याच्यावरती तुम्ही बसणं अपेक्षित आहे. फक्त ह्याच्यात एक गोष्ट अशी होते, की याला कोपराला सपोर्ट नाही मिळत आणि मग तुमचं कोपर दुखायला लागतं. सो अशा प्रकारच्या पोझिशन जर तुम्ही अचीव्ह केल्यात तर उत्तमच आहे. पण शक्यतो लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर वापरताना आय वुड सजेस्ट की तुम्ही टेबलाचा वापर करा. तर टू व्हीलर चालवताना जेव्हा तुम्ही टू व्हीलरवर बसता, तेव्हा दोन्ही पायात तुमच्या खांद्याएवढं अंतर पाहिजे किंवा गुडघे एकमेकांना टेकलेले नकोत. तुमचं पाय व्यवस्थित फुटरेस्टवरती ठेवलेला पाहिजे. तुमच्या पोटाला थोडासा पुढे आर्च आला पाहिजे. म्हणजे पाठीला आर्च आला की पोट पुढे येईल आणि किंचित तुम्ही हँडलवरती रेलून बसलं पाहिजे. हे सगळे एरोज जे दाखवलेत, दोज आर फॉरवर्ड मूव्हिंग एरोज. सो तुम्ही किंचित जर रेलून बसलात, तर तुमचा मणका हा पुढे मागे न हलता रादर मागे पुढे न हलता या डिरेक्शननी हलतो आणि प्रत्येक खड्डा हा तुमच्या मणक्याला येत नाही आणि तुमचा मणका जर वर खाली ह्या डिरेक्शननी हालत असला, तर मात्र तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो आणि तुम्हाला डेस्कवरती त्याचं प्रेशर डायरेक्टली येतं. तर प्रत्येक वेळेला ही जर पोझिशन तुम्ही एक चालवताना दर 2 ते 5 मिनिटांनी 30 सेकंद जरी अचीव्ह केली, तरी सुद्धा तुमच्या पाठीच्या मणक्याला चांगला सपोर्ट मिळू शकतो. त्याच्यानंतर मी अजून एक पुढची इमेज दाखवतोय, ती म्हणजे 6 नंबरची इमेज. तर 6 नंबरच्या इमेजमध्ये तुम्हाला एक माणूस गाडी चालवताना दिसतोय. तो अगेन गाडी चालवताना तुमचे पाय खालती टेकलेले आहेत. बकेट सीट असल्यामुळे इथे तुम्हाला गुडघा हा तुमच्या कमरेपेक्षा वर नेणं जरा अवघड आहे. सो म्हणून तुम्ही काय करायला पाहिजे, तर स्टिअरिंगवरती हात ठेवून मान पाठीमागे करून किंवा रादर डोकं हेडरेस्टला लावून दोन्ही खांदे थोडेसे वर उचलायचे. थोडेसे म्हणजे साधारण 2 ते 3 मिलिमीटर. एवढे जरी तुम्ही उचलले तरी तुमचे हात अगदी रिलॅक्स होतात. तुमची पाठ रिलॅक्स होते आणि तुम्हाला कसलाही त्रास होऊ शकत नाही. आणि अगेन जर तुम्ही गाडी चालवत नसाल आणि मागे बसलेले असाल, तर मात्र तुम्ही हात कोपरात वाकवून दोन्ही कोपरं मागच्या सीटमध्ये जर खूप असली, तर पाठीला आपोआपच आर्च येते आणि तुम्ही जर डोकं पण हेडरेस्टवरती किंचित मागे दाबलत आणि ही पोझिशन जर तुम्ही 30 सेकंद अचीव्ह केली, तर तुम्हाला बऱ्यापैकी पाठीच्या वेदनेतून मुक्तता मिळू शकते. आजकाल बऱ्याच जणांना झोपेत किंवा जनरल खूप क्रॅम्प्स येतात. तर ते क्रॅम्प कशामुळे येतात आणि ते आपण कसे काढू शकतो? अ, खूप सारखा विचारला जाणारा प्रश्न आहे. एस्पेशली ॲज अ स्पोर्ट्स कन्सल्टंट सर्व खेळाडूंना खूप जास्ती क्रॅम्प येत असतात आणि सर्व खेळाडूंना खूप जास्ती ह्याचा त्रास होतो आणि कधी-कधी तर क्रॅम्प एवढे भयानक असतात, की त्याच्यामुळे मसल फाटणे किंवा इव्हन हाडं फ्रॅक्चर होणे असंही घटना घडलेल्या आहेत. पण आपल्या डे टू डे लाईफमध्ये जे क्रॅम्प्स येतात, उदाहरणार्थ रात्री झोपेत आपण खूप ताणून आळस देतो आणि आय करत एकदम उठतो आणि आपण पाय किंवा पोटरी पकडतो किंवा अचानक इथे पोटात क्रॅम्प येतो किंवा काहीतरी खालून उचलायला जातो आणि पाठीत क्रॅम्प येतो. तर ह्या सगळ्याचं कारण असं आहे, की आपण मीठ कमी खातो. सो जेव्हा तुम्ही एस्पेशली ह्या सीझनमध्ये म्हणजे आता तर उन्हाळा येतोय. उन्हाळ्यात एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे पाणी तुम्हाला 2 ते 2.5 लिटर किंवा 3 लिटर पर्यंत पिणं गरजेचं आहे. पण त्या त्या
ते पिण्याआधी एकदा तुम्ही डॉक्टरांना विचारून घ्या, की तुमची किडनी त्याला सपोर्ट करते का? आणि सेकंड थिंग तुम्हाला चिमूटभर मीठ आठवड्यातनं एकदा किंवा 2दा तरी खाणं गरजेचं आहे. कारण चिमूटभर मीठ खाल्ल्यानंतर तुमचं सोडियम पोटॅशियमचा इम्बॅलन्स कमी होतो आणि त्याच्यामुळे तुमचं क्रॅम्प येण्याचं प्रमाण निग्लिजिबल होतं. म्हणजे असंख्य लोकं आता काही-काही लोकं इथे जे बघतायत ते मॅरेथॉन पण पळत असतील. तर त्यांना तर माहिती आहे, की मॅरेथॉन पळताना त्यांना सॉल्टच्या टॅबलेट्स देतो आम्ही, की मॅरेथॉन पळत असताना जसे ते पाणी पित असतात आणि जसे त्यांचे क्षार डिप्लीट व्हायला लागतात, तसं मधनं-मधनं ते मिठाची गोळी पण गिळतात आणि मिठाची गोळी खाल्ली, की त्यांचे सॉल्ट परत रिप्लेनिश होतात आणि त्यांना क्रॅम्प किंवा पोटऱ्यांमधनं कळा येणं किंवा हे असं होत नाही. तर मिठाचा हा खूप जास्ती इम्पोर्टंट रोल आहे आपल्या जीवनात. फक्त घाबरून मीठ खाल्ल्यामुळे आपलं बीपी वाढेल आणि त्याच्यामुळे मीठ खायचंच नाही, असा असा पूर्वग्रह करून घेऊ नका. तुमच्या कार्डिओलॉजिस्टना पण विचारा. पण मीठ हे जसं अपायकारक आहे, तसं ते उपायकारक पण आहे. फक्त जसं मी पहिल्यांदा सांगितलं तसं अति सर्वत्र वर्जयेत. तर तुम्हाला ज्याची गरज असते, तेव्हा शरीर तुम्हाला सांगत असतं. उदाहरणार्थ एखाद्या वेळेला मला मीठ जास्ती खाण्याची इच्छा होते आणि तेव्हा ती इच्छा झाली, तर ती इच्छा मारू नका, कारण ती शरीराची गरज असते आणि ती जर गरज तुम्ही भागवली किंवा ती जर गरज तेव्हा तुम्हाला दिली, तर तुमचा क्रॅम्प येणं किंवा अजून काही तुम्हाला त्याच्यापासून त्रास होणं, हे सगळं खूप कमी होऊ शकेल. डॉक्टर, खरं सांगायचं ना, तर आज आपण ज्या चर्चा केल्या ना, त्या प्रत्येक प्रश्नावर एक-एक कार्यक्रम होईल, असं ह्या सगळ्या प्रश्नांची किंवा या दुखड्यांची व्याप्ती आहे. आणि हे सगळे मुद्दे आहेत, शिवाय मेंटल हेल्थ, चाइल्ड ओबेसिटी, जनरल एक्सरसाइज, औषधांचा योग्य वापर किंवा त्या औषधांना व्यायामाचा काही पर्याय आहे का? अशा अनेक विषयांबद्दल आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे आणि खूप शंका मनात आहेत आम्हाला प्रेक्षकांना, त्या तुम्हाला विचारायच्या आहेत. मला वाटतं डॉक्टर, आज मी तुमच्या वतीने आणि आमचं रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेज या वतीने प्रेक्षकांना असं आश्वासन देते, की हे असे कार्यक्रम आम्ही दर महिन्याला एक असे आम्ही घेऊन येऊ आणि तुमच्याबरोबर असा नक्कीच संवाद साधू.